सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुका या देवा यावरी न करावा अभिरू। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तडी भगवत चिंतनासाठी जो घेतलेला अभंग आहे। विश्वाला आधाराची गवसणी घालत असताना न्यायनीतीचा धर्म पुढे चालत असताना मानवी वैचारिक पात्रता ठिकाणावर आणावीसाठी अभंगाचा ओलावा तत्पर आहे। अभंग परखड आहे, शब्दाची तयारी जोरात आहे, पण हा अभंग कमीत कमी करण्यासाठी विचाराची जोड आचरणाची जोड पवित्र पाहिजे। आहे ती भर लोकेस ना जर कुटन उठ करावी तुम्ही कितलं बी बळ राहते काही डोका मग घुसाव नाही। ज्याला ऐकण्याची भूमिका गोड आहे अशा हजार विद्वान पाहून आलो आम्ही, खुसबुस करणारे नंतर भर करणारे, ज्ञानी परमज्ञानी बुद्धीचे मानी। पण या अभंगाचं पार्श्वभूमीवर बोलण्यासाठी एक लक्षात ठेवा, जगद्गुरु तुकोबरायांची परिभाषा करण्यासाठी एक तर आध्यात्मिक क्षेत्रात असं उतरावं की जाडोनी संसार बैसलो अंगणी, संसार जाडावा। पण असे कोणत्याच साधू संतांनी सांगितलं नाही की संसार जाडावा। संसार करा, नेवनेटका करा, फक्त सूत्र एकच ठेवा, संसारी असावे, असोनी नसावे आणि भजन करावे वेडोवेडा। संसार सोडू नका, पण संसारात तुमची लेवल मूल्यमापनाची ठेवायची का किमतीची ठेवायची हे तुम्ही ओळखा। मग हे ओळखत असताना आजच्या अभंगावरती जेव्हा बोललं जाईल ना, ज्या माणसांनी कष्ट करून घर वावर सांभाळले, जमीन जुमला सांभाळलाय, नाकाचं पाणी तळपायापर्यंत जाताना कष्ट करून ज्यांनी सर्व वैभव उभं केलंय, कोपरं ढोपरं सोलण्यापासून तर रक्त आटण्यापर्यंत पोरांसाठी 2-4 एकर जमीन जतन करून या नगर देवड्यामध्ये 4 चष्मा घर बांधून आज मुलांच्या ताब्यामध्ये देताना ज्या बापाने हयातभर दुसऱ्याच्याकडे सालधारक्या केल्या त्या माणसाला माझा एक एक शब्द पटेल। ज्या बाईनं हयातभर नवऱ्यावर कधी रुसली नाही, फुगली नाही, सोन्याचा नाही ना साडीचा हेवा केला नाही, हयातभर संसारात बाई माझा माणूस जगला पाहिजे, माझ्या माणसाच्या कष्टाला हयती राहिली पाहिजे। आणि या कष्टात पोरं शिकून जर आज ज्या मायमाऊलीनं कोणाच्या घरी गोधड्या शिवण्यापासून तर पुरण्याच्या पोड्या टाकण्यापासून तर उडदाचे पापड लाटण्यापासून आज ज्या मायमाऊलीनं घर सांभाळलं, सुनांचं मुलींचं पोटात घालून नवऱ्यासाठी जी बाई ओट्यावर हसते त्या बाईला माझा शब्द कळेल। पण ज्यांनी याजना वाटेल होतीन, ज्यांनी याजना पैसा वाटेल होतीन, लोकेशने मुंड्या मोडेल होती, दसले दसपटनी माणूसले कसपट समजेल हुई, त्या एकच म्हणतील का रे यल कोण लईन तर, कारण त्यातले मन बोलेल जुली आणि खरं बोलणं ते एक सूत्र आहे, सगळी मायल रागेस। पण जे वैचारिक पात्रतेने ज्यांनी मूल्यमापनात अतिशय संसारात एक सूत्र ठेवलं की ठेविले आनंद तैसेची राहावे, चित्त असू द्यावे समाधान, ज्यांची समाधानतेची वृत्ती आहे ना त्यांना एक एक शब्द कळेल। मी या अभंगामध्ये देव मांडला नाही, या अभंगामध्ये संत मांडला नाही। काही परमज्ञानी कीर्तन व्हायला धपाडा उपाडतस, असं बोलायला पाहिजे होतं नाही, तसं बोलायला पाहिजे होती। मग तू इथला ज्ञानी होता तुला खाणमाया करता कीर्तनकार तयार करता, ती भर शेपशेपना निवाडात तुम्ही जमेल लग्ने मोडात गली आली मग कुत्राल भाकर होई, पण तुलच्या कप नाही आणि तू आमना चुक्या काढशी का, हे सूत्र आहे। आणि मग जगद्गुरु तुकोबरांचा हा जो अभंग आहे, या अभंगात देव नाही ना संत नाही, पण इथं एक तत्व आहे, तुमची संगत जर चांगली असेल तर संगतीच्या बाबतीत कोणती संगत, आचरणाची संगत, नजरेची संगत, वाणीची संगत, घरादारात व्यवहाराची संगत, बोलण्याची संगत, जर तुमची संगत चांगली असेल तर तुम्ही स्वर्गाला जाऊ शकतात, आणि जर तुमची संगत वाईट असेल तर तुम्ही नरकाला जाऊ शकतात। आपल्या हातात आहे। पण वाङ्मय या अभंगातलं लोकांचा रूप पाहता पाठ आहे, लोकांचं सुंदरते ध्यान पाठ आहे, देवाचे द्वारी पाठ आहे, पण किती लोकांना याचा अर्थ कळतो नाही कळतो हे जाऊ द्या, पण या अभंगाचा अर्थ अज्ञानालाही कळतो की ढेकणाच्या संगे हिरा जो भंगाला, दगड मातला दगड, जल पंगत में भी उठाड़ देतस तेल भी समजस, शब्द आहे ढेकणाच्या संगे हिरा जो भंगाला। जो हिरा ऐरणीवरती ठेवल्यानंतर आणि घाव मारल्यानंतर ऐरणीत चालला जातो, पण तो फुटता फुटत नाही, असा हिरा आपल्या खानदेशी भाषेत फक्त इसका बादोड लाग गया, ढेकून लाग गया,
तरी हिराचा भुंगा होऊन जातो. मग तशीच गत आहे. उंच घराण्यामध्ये जन्माला येऊन, नामांकित कुटुंबामध्ये जन्माला येऊन, ज्यांच्या आजोबा पंजोबांच्या नावाने पोरी त्या नावानं दिल्या जायच्या, संबंध जोडायचे, एवढ्या नामांकित घरामध्ये, हिऱ्यासारख्या सोन्यासारख्या घरामध्ये चांगल्या मायबापाच्या पोटी जेव्हा नालायक संतती जन्माला येते ना, तर घराण्याचा भुगा होऊन जातो. ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला. आणि लवलेश दिला त्याच्यात. ज्या साधूच्या पात्रतेबद्दल आपण बोलू शकत नाही, पण असाही साधू जर वाईट लोकांच्या मांडीआडीत बसला तर कुसंगे नाडला साधू तैसा. साधूच्या बाबतीत काय बोलणार आपण? आपली तेवढी लायकी सुद्धा नाही. कारण कलियुगात तुम्हाला देव भेटो नको भेटो, पण एकदा का साधूचं चरण भेटलं ना, तर देवाची कृपा आपल्यावर होते. कारण कलियुगात कोण श्रेष्ठ आहे? साधू थोर जाना, 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 साधू थोर जाना. ओ साधू थोर जाना कलियुगी, साधू थोर जाना कलियुगी, साधू थोर जाना, 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 साधू थोर जाना. साधू थोर जाना कलियुगी, साधू थोर जाना कलियुगी, साधू थोर जाना, साधू थोर जाना, थोर जाना, साधू 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 जाना. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. कलियुगात साधू श्रेष्ठ आहे. देवाही पेक्षा मोठं अग्रगण्य स्थान आहे. पण जर साधूची सुद्धा संगत चुकली तर कुसंगे नाडला साधू तैसा. साधू म्हणजे कोण हो? जटा वाढवलेला. साधू म्हणजे कोण हो? भगवा घातलेला. साधू त्याला नाही, साधूची वृत्ती पाहिजे. साधू सारखा सज्जन माणूस पाहिजे, व्यवहारिक माणूस पाहिजे, तर्कज्ञानी माणूस पाहिजे. सगळ्या सोयऱ्यांमध्ये, नात्या गोत्यामध्ये, समाजामध्ये, भाऊबंदकीमध्ये ज्याला रस्त्याने जाताना हजार रामराम पडतात, ती वृत्ती साधूची असते. मग अशा वृत्तीला जरी एखादा नास्तिक प्राप्त झाला तर ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडला साधू तैसा. पण उदाहरण दिलं की आपल्याच गोठ्यामध्ये 10 लिटर देणारी गाय चांगली दूध देते. आपण शेतकरी वर्ग आहे, 2 टाइम ढेप रे, चारा रे, तिला पाणी रे, सर्व करतो. पण जर आपल्या गोठ्यात एखादं गाव सुनाट ढोर कुदून गेलं अर्ध्या रात्री आणि आपल्या खुट्यावर बांधलेल्या गायीशी मारामारी करता आपल्या गायीचं दावं सोडतो, ढोर ते ढोर, त्याच गाव ओढाडा ढोरासोबत आपलीही गाय फिरते. रात्रभर हागणखडीत काय, गटारीत काय, गावात काय, दावं भरते, तोंड भरते, अंग भरते. मला सांगा, सकाळी मालकाने गोठ्याला पाहिलं की गाय नाही, शोधली, गाय बांधली, गायीसाठी दणकेही दिले. पण मला सांगा, ज्या गायीने दणके खाल्ले तिचा काय गुन्हा होता? तिचा काय गुन्हा होता? हे गाव सुनाट ढोर जर आलं नसतं तर तिनं दावं तोडलं नसतं, ढोर ते ढोर. पण परिणाम काय झाला? 10 लिटर दूध देणारी गाय एका ओढार ढोरासोबत गेली, तोंड भरलं, अंग भरलं, आघनकडीत चरली. परिणामी काय झाला? ओढाडाच्या संगे सात्विक नासली, शनयक नाडली समागम. ओढाड ढोरासोबत चांगलं ढोर गेलं तरी मालकाच्या हाताने मार खाल्ला. मग ही वास्तविकता आहे. आयुष्यभर इज्जत कमवण्यासाठी माणसाची हयती चालली जाते,
पण इज्जत गमाडाला क्षणभर लागतो. फक्त इज्जत गमवायला काय लागतं? एखाद्या माणसाचं नाव असेल, एखाद्या बाईच्या सासऱ्याचं नाव असेल, नवऱ्याचं नाव असेल, जरी जुत्त वाजलं तरी गली आलीतल्या बाया धुणं धोताना उठून जातात. माणसाची गाडी आली तरी नजरा खाली घालतात. अशा नामांकित माणसाच्या जर सुनेच्या किंवा पत्नीच्या डोक्यावर पदर नसला आणि ती जर भर चौकात हसताना जरी दिसली ना, तर त्या मायमाऊलीची ना इकरी होत. ज्याची सून आहे, ज्याची पत्नी आहे, त्याच्या नावाला लगेच शब्द टोचला जातो. मग हेच तर सूत्र आहे. आयुष्यभर नाव कमवण्यासाठी क्षण वेचावा लागतो, तरी संसाराची पात्रता गाठली जात नाही. पण एवढा तेवढं कुठंतरी संसारात चांगलं नाव कमवलं गेलं का गमवायला क्षण लागत नाही. हे जीवन सुंदर आहे, अनमोल आहे. सोन्याला डाग लागत नाही तोपर्यंत त्याची 24 कॅरेट किंमत आहे. मग ईश्वरानं दिलेला हा एवढा सुंदर नरदेह, याला वासनेचा डाग लागला, याला स्वतःच्या स्वार्थाचा डाग लागला, संसारात मोहाचा डाग लागला. मग काय झालं महाराज? आपापल्या नीतिमूल्यनाने आणि आपापल्या कर्माने अशा काही चिंधड्या उडाल्या की आपण मूल्यवान होतो, तत्वज्ञानी होतो, पण डाकाच्या संगती सोनेहीन झाले आणि मोल ते तुटले लक्ष कोटी. आणि वैभवशाली घरामध्ये सर्व काही आहे, पैशांपासून तर इस्टेटीपासून तर घरापासून तर शेतापासून सर्व काही आहे. पण जर अशा माणसाचा पोरगा किंवा सून जर ताब्यात नसली ना, तर घरात सर्व काही असताना दुव्वाळ लक्षणं निर्माण होतात. सर्व काही आहे, तसं घरामध्ये एखादी सुगरीन जर कितीही सुंदर स्वयंपाक करत असेल, पण एखाद्या बाईनं जर तिचा काटा काढायचा ठरवला आणि त्याच स्वयंपाकात जर मिठाचं पाणी जरी टाकलं, मिठाचा खडा जरी टाकला, तर चांगले पदार्थ सुद्धा खारट होतात. विषान्य पक्वान्य गोड कडू झाले. पण परिणाम काय? कुसंगाने केले तैशापुरी. मग आपलंच घर सांभाळताना बायांनी माणसांनी एकच लक्षात ठेवा, मुलगाही प्यारा आहे, सूनही प्यारी आहे, माणूसही प्यारा आहे, नातं गोतं सर्व प्यार आहे. पण याच वैभवशाली घरात मिठाचा खडा टाकणारा एखादा संगतीनं गोड खा. आग लावणारे भरपूर आहेत, तोंडापुरते गोड बोलून पाठीमागे कुसबुस करणारे. असा येडा कांदा मरतच नाही. गावे गाव कठोडा कठोडाभर दिन. तुम्ही येडा कांदा तर केलेत का? पलंग खाली ठेवा तरी कोंब काढतील, परदीवर ठेवा तरी कोंब काढतील. काही येडा कांदा असा कोणा बिगर सकाळी जात काय चालणं तुम्हाला? जो बिन सांगा ना बोलावा ना येसन दात काढत, एक नंबर ना हरामखोर. संसारात आणि परमार्थात इमेज पाहिजे की कोणीतरी आपले मान पान दी आणि मग बलाई, मग आपलं जीवन वैभवशाली. पण हे कुठं कळतं महाराज? जर एखादा मित्र आपल्याला कीर्तनाला घेऊन येत असेल ना, तर तो आपल्या गुरुदेवासारखा आहे. एखादी मायमाऊली जर कीर्तनाला घेऊन येत असेल ना, तर ती आपल्याला देवाच्या ठिकाणी, साधूच्या ठिकाणी आहे. पण याच कीर्तनाच्या, प्रवचनाच्या आणि सत्संगाची सांगड जर घेतली, याच्याशी जर मैत्री केली, तर आपल्याला 84चा फेरा टाळता येतो. पण जर संध्याकाळी ढापावर बोलावणारा नालायक होई, लोकेश ना लग्नेस फुकटणी पाजणारा होई, निवडणुकाच घोडापेक्षा गोगरे कुदणारा होई, मग समजून जायचं. भावे तुका म्हणे सत्संग हा बरा, कुसंगे हा फेरा 84चा. 84चा फेरा 5 फूट 6 इंच गोरान गोमटा नरदेह फक्त एवढंच सांगून जातो, मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में न रोल रे, अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में ना घोल रे, अब जो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं. हो तू सत्संग में जाया कर, गीत प्रभु के गाया कर, सांझ सवेरे बैठक के बंदे ध्यान प्रभु का लगाया कर. मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में ना रोल रे, अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं. हो नर देह
वाजा दिगंबर बुवांसाठी टाळी वाजा. टाळ्या बी अशा वाजताच तुम्ही जसे 3 रुपये शेकडाने मागी राहिले. पाचण्या काय देतात नाही पण मोक्या तर वाजा. तुम्ही का म्हण तब्येतवर जाईल ना. अरे 2 तासाच्या कीर्तनात जर तुम्ही मोकळे बसणार नाहीत मग काय गरजावरी पंगरता आशात का. अरे 2 तासाच्या तासात कीर्तनकाराकडनं कृष्णाजी महाराज किती अपेक्षा असतात लोकांचा. विनोद झाला पाहिजे, शास्त्र झालं पाहिजे, रन्न व्हायला पाहिजे, कुण्ण व्हायला पाहिजे, बड्या अपेक्षा. पण त्यांना तुम्ही हसा तर घरी. काल तर असा म्हातारा माझ्या समोर बसला होता. काल असे म्हातारे होते दिगंबर बुवा, एकदम माणूस तगडा, आपलं बाबाच ना का दूधचा पुरा. मी असं एकदम रूम नाही दिकू देस ना बा बकर. आधी मला आज वाटे मीच तगडा आहे बुवा, पण मना बी बरं त्या जीवांनी काढा. हाय उचापुरा माणूस, पण कीर्तन मा हाशी बी नाही, रडे बी नाही, नशा जसे आकडाही जाईल. आता कीर्तन झालं माझं, त्यांच्याकडे चांगलं लक्ष. कीर्तन संपलं, ते पाय पडायला म्हणते बाबा तुम्ही काही येऊ नका, मी जेच तुम्हाला पाय पडाले. म्हणते बाबा कीर्तनात तुम्ही हसले बी नाही, रडले बी नाही. ते बाबा मला सांगायचे म्हणे बाबा माल बी गण हसू हसू वाटे, पण यंदा आमनार कर्जवी जायले म्हणे. म्हणता यंदा तुम्हाला कर्जवी झाले मग रातपाट नाही कीर्तन नाही खेप आम्ही तुम्हाला घर टाकतो. ठैराई ठुईराई जोडपी जाडपी लई रन होता आम्ही बी. तुम्ही लिहा. अरे 2 तासाच्या आयुष्यात जर तुम्ही इथं हसलात नाही, तुम्हाला सांगू का जगातलं सर्वात मोठं औषध जर असेल ना तर ते हसणं आहे. जगातलं सर्वात मोठं औषध. पण हसण्यासाठी मन मोठं पाहिजे, हसण्यासाठी वृत्ती मोठी पाहिजे, हसण्यासाठी स्वभाव मोठा पाहिजे. काही काहीच ना चेहरा देखो आज वाटत चालू दावा लिहिले भाऊ. काही काहीच ना चेहरा आज वाटत दिवाईन दिन बी ना खल्ली ना कोणतरी मर जायले बा. अरे काय करतात तुम्ही. भावे तुका म्हणे सत्संग हा बरा कुसंगी हा फेरा 84चा. अरे सत्संगाची संगत साधू शिवाय येत नाही, आणि साधू शिवाय आपल्या जीवनाचा उद्धार नाही. मग सांगितलं जातं ना, संतों के संग संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. ओ अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. 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 हरि सुमिरन में जाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के